झोप आली आहे का? झोप आली आहे? हाय कर. आता आम्ही निघालोय मम्मीकडे. तिथून वियांशचे फोटो काढायचे. वियांश तुझे फोटो काढायचे? कुठे कोण येणार? नको 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 नको. कुठे चाललाय सांग, फक्त कुठे चाललाय सांग. मामाकडे. काय झालं हसायला? मामाकडे. तसं नाही करायचं, तसं नाही करायचं. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल. पहिल्यांदा मी मम्मीच्या घरी गेले. तिथूनच आम्ही खरेदीला जाणार होतो. मम्मीने इडल्या केल्या होत्या. इडल्या खूप छान झाल्या होत्या. कायमच माझ्या मम्मीच्या हातच्या इडल्या खूप छान होतात. नाश्ता केला आणि आम्ही बाहेर पडलो. रिक्षाने जायचं होतं. रिक्षा केली आणि निघालो. पण रोडवर प्रचंड गर्दी होती. पहिल्यांदा आम्ही साड्या बघायला जाणार होतो, म्हणून साड्यांच्या दुकानात गेलो. स्वतःसाठी आणि गौरीसाठी अशा साड्या घ्यायच्या होत्या. पहिला खूप सिंपल अशा साड्या बघितल्या. त्या खूपच सिंपल होत्या, त्यामुळे एवढ्या आवडल्या नाही. तिथे पण वियांशचा दंगा इतका सुरू होता ना, तो एका ठिकाणी बसायलाच तयार नव्हता. बघा किती दंगा सुरू आहे. खालच्या सेक्शनला खूप साड्या बघितल्या, पण काही आवडल्या नाहीत. म्हणून म्हटलं दुसऱ्या सेक्शनला जाऊन बघूया. तिथे काठपदराच्या साड्या होत्या. खूप व्हरायटी होत्या. पहिल्यांदा गौरीसाठी साडी बघितली, ती पसंत केली आणि स्वतःसाठी बघितली. स्वतःसाठी एक म्हणत म्हणत 2 घेतल्या. दीदीने सुद्धा 2 पसंत केल्या. तिनेही घेतल्यात. तसं तिला घ्यायचं नव्हतं, तरी पण साड्या बघून तिला काय मोह आवरला नाही. तिनेही 2 साड्या घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही गडवाल साडी बघितली. गडवाल साडीसुद्धा घ्यायचा असा काय प्लॅन नव्हता, पण तिथे बघितल्यावरती त्याचे कलर इतके छान होते आणि ती दिसायलाही खूप छान दिसते. आणि मग काय, माझ्या छोट्या बहिणीने सुद्धा गडवालमधील ऑरेंज कलरची साडी घेतली. तीसुद्धा खूप छान दिसते. साड्या घेतल्या, बिल केलं आणि बाहेर पडलो. बाहेर पडताच पाणीपुरीचा स्टॉल होता. आम्ही जायच्या अगोदर वियांशच तिथे गेला होता. मग तिथे पाणीपुरी आणि शेवपुरी अशा 2 ऑर्डर दिल्या. पाणीपुरी हा पदार्थ मला प्रचंड आवडतो. तसा सगळ्यांनाच आवडतो, पण मला खूप आवडतो. तिथून आम्ही गेलो डेकोरेशनचं सामान बघायला. इतकी प्रचंड गर्दी होती ना, वियांश तर अजिबातच थांबायला तयार नव्हता. गर्दी बघून तो रडायलाच लागला. खूप छान छान डेकोरेशनच्या गोष्टी होत्या. डेकोरेशनच्या सगळ्याच गोष्टी मला खूप आवडल्या होत्या. या फुलांच्या माळा तर मला खूप आवडल्या होत्या, पण मी नाही घेतल्या. थोडं सामान मम्मीने आणि दीदीने सुद्धा डेकोरेशनसाठी घेतले आणि आम्ही पुढे निघालो. खूप गोष्टी घ्यायच्या होत्या, पण वियांश अजिबातच थांबायला तयार नव्हता. तो सारखा रडत होता. अजिबातच वियांशने सपोर्ट केला नाही. शेवटी म्हटलं घरी जाऊया. पण त्या गर्दीतून बाहेर पडण्यासाठी ना इतका वेळ लागला ना, काय सांगायलाच नको. जवळजवळ 2 तास आम्ही त्या गर्दीतच होतो. वियांशला चॉकलेट दिल्यावर थोडा वेळ तो गप्प बसला, पण आम्हाला माहिती होतं तो काय जास्त वेळ थांबणार नाही. थोड्याफार गोष्टी घेतल्या, पण महत्त्वाच्याच गोष्टी राहून गेल्या. पूजेचे सामान, खिरीसाठी आणि मोदकासाठी लागणारे सामान, हे सगळे राहून गेले. मग आम्ही असे ठरवले की राहिलेले सामान आपण उद्या घेऊयात आणि आता आपण घरी जाऊया. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.